नमस्कार, पल्लवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी ओट्सचा चिला। तर चिला बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये आपण 1 वाटी ओट्स गरम करून घेणार आहोत। साधारण 5 ते 6 मिनिटे हे ओट्स आपण छान गरम करून घेऊया। ओट्स छान गरम करून झाले की ते आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झालेल्या ओट्सची आपण पावडर करून घेऊया। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण ही ओट्सची पावडर घालूया। त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन घालूया, 3 ते 4 चमचे दही घालूया। त्यानंतर एक छोटा बारीक कापलेला कांदा घालूया, एक छोटा टोमॅटो, त्यानंतर एक छोटी शिमला मिरची घालूया, एक छोटा गाजर आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया। आता आपण यामध्ये लाल तिखट घालूया, साधारण पाव चमचा हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। आता आपण या सगळ्या मिश्रणाचं एक छान बॅटर बनवून घेऊया। तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपलं बॅटर बनवून तयार आहे। आता हे बॅटर आपण 5 मिनिटे बाजूला ठेवूया। 5 मिनिटांनंतर मी आणखी थोडं पाणी घातलं आणि हे बॅटर छान ॲडजस्ट करून घेतलं। आता एका तव्यावरती आपण तेल घालूया आणि हे तयार असलेलं बॅटर आपण छान एकसारखं पसरून घेऊया। तर इथं आपलं बॅटर आपण एकसारखं पसरून घेतलेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया, म्हणजे आपल्या भाज्याही छान शिजतील। साधारण 3-4 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि आता आपण थोडंसं तेल घालून या चिल्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि चिला पलटून आपण दुसऱ्या बाजूनेही 3-4 मिनिटं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे चिलेही बनवून घेणार आहोत। अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल थँक्यू।